रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटापासून घरच्या घरी फक्त 10 मिनिटांमध्ये मिनी चॉकोलावा केक, जो एकदम सॉफ्ट, टेस्टी आणि फ्लफी बनणार आहे। एकदम खाल्लं की मन तृप्त होऊन जाईल। लहान मुलांचा तर हा खूपच फेवरेट आहे। तर चला बनवायला आपण स्टार्ट करूया। तर या ठिकाणी मी 10-10 रुपयेवाले ओरिओ बिस्किटाचे पॉकेट्स घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये केक बनवायचे आहेत तेवढ्या प्रमाणात तुम्ही बिस्किट घेऊ शकतात। आता या ठिकाणी मला 3 बिस्किट पुढे इनफ वाटले म्हणून मी 3च घेतले। तर याचे मी थोडे तुकडे करून घेते बारीक, आणि मग मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला त्याला चांगली बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। ती फाईन पेस्ट मी एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि त्या ठिकाणी मी 1 कप दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला एकदम त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून आपण त्याच्यात दूध ॲड करून त्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। आता या ठिकाणी मी 3-4 चिमूट सोडा टाकलेला आहे आपला केक छानपैकी फुगण्यासाठी। सोडा टाकल्यानंतर आपण त्या मिक्सरला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता या ठिकाणी मला ते मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध टाकून घेते। आता या ठिकाणी मी थंड दुधाचा वापर केलेला आहे। या प्रोसेसमध्ये आपल्याला गरम दुधाचा वापर अजिबात करायचा नाही। रूम टेम्परेचर किंवा थंडच दूध तुम्ही या ठिकाणी यूज करा। आता तुम्हाला बेटरची कन्सिस्टन्सी दिसत आहे, अशा प्रकारे आपल्याला हे बेटर सेट करायचं आहे। आता एका गॅसवर मी आप्याचं पॅन ठेवलेलं आहे आणि त्याला मी थोडंसं बटर लावून घेते। चांगल्या प्रकारे बटर लावून घेतल्यानंतर आपल्याला जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण थोडंसं त्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। एकदम आपल्याला त्याच्यात टाकायचं नाही आहे, थोडं टाकल्यानंतर त्याच्यात आता मी डेअरी मिल्कची कॅडबरी घेतलेली आहे। त्या कॅडबरीचे तुकडे मी त्याच्यामध्ये ठेवते, जेणेकरून आपला केक खूप टेस्टी आणि चॉकलेट फ्लेवरचा लागेल। आता सर्व कॅडबरीचे तुकडे ठेवल्यानंतर आपण जे बेटर राहिलेलं आहे शिल्लक ते टाकून आपल्याला हे फुल करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। आता सर्व बेटर फुल केल्यानंतर त्याच्यावर आपण प्लेट झाकून त्याला 7 ते 8 मिनिटे छानपैकी बेक होऊन देऊया। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपले केक किती मस्तपैकी तयार झालेले आहेत। तर चला याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। जर तुम्हाला या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हे केक एकदम कमी वेळात आणि एकदम टेस्टी बनतात, इतके छान टेस्टला लागतात की मी तुम्हाला काय सांगू। एका प्लेटमध्ये काढल्यानंतर याच्यावर तुम्ही चॉकलेट सिरप टाकून त्याला मस्तपैकी डेकोरेट करू शकता आणि त्याने आपल्या केकची जी टेस्ट आहे ती खूपच अजून छान लागेल। काही डाऊट असेल तर नक्की विचारा। बाय बाय।